सन्माननीय मोहन वनखंडे सर आणि मान्यवरांच्या शिवारची या ठिकाणी आपण आता उद्घाटन समारंभ सोहळ्याला सुरुवात करतोय। गणेशाचा सोहळा, आपुलकीचा सोहळा, प्रेमाचं बंधन असणारा आणि घराचं घरपण असणारा हा उद्गावी परिवाराचा हा हॉटेल सुगरणचा उद्घाटन समारंभ सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेडक सन्माननीय गौतमदादा नांदुरगोटे, बेडक पंचक्रोशीतून या ठिकाणी विविध संस्थांचे चेअरमन, आजीबाजी ग्रामपंचायत सदस्य, विकास सहकारी सोसायटीचे आजीबाजी संचालक असते सर्वांचं उद्गावी परिवाराच्या वतीने हार्दिक या ठिकाणी स्वागत। अंशुमंत करून आपण या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, उद्घाटन समारंभ सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। सुंदर आणि एक शानदार सोहळा नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। हॉटेल सुगरण गार्डन या प्रसिद्ध शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन शेतकऱ्यांचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी साहेब व मान्यवरांच्या हस्ते झाले। हॉटेल सुगरण गार्डनची दुसरी शाखा मिरज म्हैसाळ रोड कोल्हापूर सोलापूर हायवे ब्रिजजवळ सुरू करण्यात आली आहे। माननीय श्रीधर उदगावे व गुंधर उदगावे यांनी सुगरण गार्डन शुद्ध शाकाहारी हॉटेलची सुरुवात 3 वर्षापूर्वी केली होती। आज हॉटेल सुगरण गार्डनच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ प्रसंगी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील, माननीय मोहन वनखंडे सर, सौ रश्मीदेवी आबासाहेब शिंदे, महेश भाऊ खराडे, निरंजन औटी, संजय मेंढे, बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील, उपसरपंच महेश कळंत्रे, श्यामसुंदर उद्योग समूहाचे बाळासाहेब पाटील, ब्रह्मा उद्योग समूहाचे मारुती माळी, श्री मनोहर गणपती कोळी, बाबासो अण्णासो पाटील, डॉक्टर बाळकृष्ण कोळी, करीम खान वजीर, भरत भाऊ चौगुले, अजित हळिंगळे सर, बाळासाहेब लिंबिकई, विष्णुपंत पाटील, कलगुंडा पडसलगे, सुनील पाटील, पारिसा बोरगावे, दादासाहेब खटावणे, चेतन पाटील, प्रभाकर वांड्रे, विनोद आळते, नरसू गौराजे, दिनकर आबा पाटील, संतोष आंबी, पत्रकार संतोष पवार, दीपक ओमासे, मोहन ओमासे, अमोलावटी आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी उदगावे बंधू यांनी सुरू केलेल्या हॉटेल सुगरण गार्डनच्या दुसऱ्या शाखेला शुभेच्छा दिल्या। म्हैसाळच्या या किंवा वड्डी परिसरात जरी हॉटेल असलं तरी ते मिरजेला लगत आहे आणि मिरजेकडे किंवा शहराकडे त्याची वाटचाल सुरू आहे। याचा उदगावे ब्रँड आपल्याला या पुढच्या काळात, कारण त्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू आहे। व्यवसाय आता अतिशय कॉम्पिटिशन चाललेलं असतं आणि अशा ह्याच्यात आपण व्हेज हॉटेल काढून दुसरी शाखा काढताय, हे खरं आपण अभिमानास पात्र आहात असंच मला तर वाटतंय। चिकाटी सातत्य प्रयत्न ठेवत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळतेच, ह्यात काही शंकाच नाही। तर असो, आज शाखा नंबर 2 या उद्घाटनाला त्यांचं अशीच भरभराट नक्कीच होणार आहे। आणि आपण नाव खरं खूप सुंदर दिले, सुगरण, जे घरातलं जेवण म्हणतो आपण काय सुगरणीने जेवण बनवलंय, अगदी शोधून नाव काढले। मला ज्यांनी नाव शोधलंय, ज्यांनी दिलंय त्याला खरं धन्यवाद देईन। तिसरी शाखा की तुमची पंढरपूर रोडला कुठेतरी असावी अशी आम्ही आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देतोय। आपण हे दुसरी शाखा खरंच लगत आहे आणि नॅचरली हायवे लगत आहे, कुठूनही येता येतं या हायवेला, कारण हायवेची आता लोकांची कनेक्टिव्हिटी इतकी चांगली वाढलेली आहे हायवेमुळं। त्यामुळं आपण अगदी चांगल्या ठिकाणी सुरेश साहेबांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली की जागा तुम्ही लोकेशन खूप सुंदर घेतलेलं आहे आणि तुमचं क्वालिटी तर जेवणाची सुगरणची आहेच आहे। निश्चितपणे इथं हे हॉटेल चांगल्या पद्धतीने चालेल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सुगरण हॉटेलच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर हॉटेल व्यवसायामध्ये आत्ता कुठं मराठी माणूस यायला लागलेला आहे आणि त्यातल्या त्यात शेतकरी यायला लागलेला आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे। एखाद्यानं जर पायवाट मळवलेली असेल, पायवाट मळवत असताना काटे बसतात, पाय रक्तबंबाळ होतात, पण एकदा पायवाट तयार झाला तर इतरांनी त्याचा महामार्ग तयार करायला शिकलं पाहिजे, एवढंच मी जमलेल्या सगळ्यांना सांगतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।